पेन्शनरांचं शहर IT क्षेत्रानं केला कहर IT क्षेत्रानं आणला बहर. आपल्याला जे सांगायचं हे सांगत असताना थोडसा नरम विरोध, त्यातली गंभीरता, दुष्परिणाम हे खूप एका झलकमध्ये मी सांगितलं. IT क्षेत्राचे चांगले परिणाम आहेत, तसे दुष्परिणाम पण आम्ही भोगले पुढे काय. नक्कीच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एका वाक्यामध्ये मी फक्त एवढंच म्हटलं, IT क्षेत्रात केला कर आणि आणला बहर. हा पोवाडा फुलतो. हा पोवाडा शेवटी पोवाडा फुलवायचा असतो, त्याला निवेदन ची साथ देत तुम्ही पोवाडा जर मांडला, पोवाडा लोकांना आवडतो. आणि पुढे हे शहर शेवटी कसं असतं, आपल्याला आपलं शहर हे आपलं असतंच, त्यामुळे त्याची एक आवड असते. मी कुठेही हा पोवाड्याचा पोवाडा गायला तर कुठेही चालतो कार्यक्रम. आणि असे वेगवेगळे विषय येत राहतात, जसे विषय येतील पोवाडा लिहित राहतात. मला फक्त एवढंच वाटतं की काळ जरी बदलला असला तरी काळाला काही गोष्टींची कायम आवश्यकता असते. त्यातलं पोवाडा हा कधीही न सापडणारा विषय काय, त्याची गरज ही आहे. ती गरज निर्माण केली पाहिजे, ती गरज निर्माण केली पाहिजे. आणि त्या त्या विषयाच्या त्या दृष्टीने विचार करून तुम्ही पुढे गेला पाहिजे असं मला. तिथे समज होईल, इकडे येऊ नका, त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर मग कसं होतं की तो पोचणार नाही. आणि मी माझं काम करतोय, शेवटी प्रत्येकाने आपलं काम जर प्रामाणिकपणे केलं तर त्याचं खूप योग्य मूल्य वापर होईल. आता समजा तुम्हाला वाटलं की तुम्ही इथपर्यंत आला, तुम्ही नेटवर शोधलं, इकडून तिकडून तुम्ही नेटवर शोधलं, तुम्ही इकडून तिकडून माहिती मिळवली आणि तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला. जर तुम्हाला ती तळमळ आहे, हा विषय माझ्या पुढच्या पिढीला गेला पाहिजे, 4 लोकांना समजलं पाहिजे, पोवाडा काय आहे हे कळलं पाहिजे, ही जर तुम्हाला तळमळ आहे तर मला देखील ती असली पाहिजे की मी तुम्हाला वेळ देऊन मी तुम्हाला सांगितलं. हे म्हणजे बहुअंगी आहे सगळं बरं का, म्हणजे एका माणसाने होईल असते. नक्कीच. म्हणजे मी पोवाड्याचा ध्यास धरलाय, मी पोवाडा शिकवतोय, सगळं केलंय, पण माझ्याकडे जर पुढे आलंच नाही तर काय उपयोग आहे त्याचा. आणि मग हे येण्यासाठी जर तुमचं आणि माझं इंटरॅक्शनच झालं नाही, आज समजा धरून चला की मला अमेरिकेत जाऊन पोवाडा म्हणायचा, हा म्हणायचा नुसतं मी इथे बसून नुसतं म्हणायचंय म्हटलं